सर्वांना प्रश्न पडला असेल की महासभेची जी सभा आहे ती सभा आज कचरा डेपोवर बेडग येथील कचरा डेपोवर का घेतलेली आहे. याच्या मागचं कारण एकच आहे की आम्ही काही काम केलं आहे याचं उदो करणं किंवा असं नाही आहे, पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की पूर्वीची बेडग कचरा डेपोची परिस्थिती कशी होती, त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होत होते. हे काम आम्ही जे केले हे काम आमच्या सर्व अधिकाऱ्यांना समजावं, आपले सर्व जे पत्रकार बंधू मित्र आहेत यांना पण समजावं की जेणेकरून महापालिकेनं एक चांगलं काम केलेलं आहे. आणि आपलं आत्ता बघतोय आपण कालच शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. शारदीय नवरात्रोत्सवाची गाथा अशी आहे की माता दुर्गादेवीने महिषासुराचा विनाश केला होता. त्या पद्धतीनंच आम्ही ह्या नवरात्राच्या प्रारंभी सांगली मिरज कुपवाडमधील बेडग डेपोवरील जो जुना साठलेला कचरारूपी जो महिषासूर आहे त्याचा विनाश आम्ही आता आज केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आज या नवरात्रीच्या प्रारंभी या ठिकाणी आपण हे प्रशासकीय सभा घेतलेली आहे. पूर्वी आपल्याकडे 19 तारखेला प्रशासकीय कालावधी लागू झाला. प्रशासक पदाचे आदेश मला 23 ऑगस्टला शासनानं पारित केले होते. त्यानुसार इथून पुढं जे महासभा किंवा स्थायी सभेला जे अधिकार आहेत ते अधिकार आपोआपच प्रशासकांच्याकडे आलेले आहेत. हे ज्यावेळेला आम्ही विचार करत होतो की इथून पुढच्या ज्या प्रशासकीय सभा आहेत किंवा महासभा किंवा स्थायी सभा आहेत त्या कशा पद्धतीनं घ्यायच्या याच्यावर विचार चालू होता. मी एक असा विचार केला की इतर ठिकाणी माहिती घेतली तर इतर ठिकाणी असं व्हायचं की प्रत्येक विभागाच्या फाईल यायच्या, ज्या विभागाला महासभेच्या मान्यतेची गरज लागत होती किंवा स्थायी समिती. आपण ज्या टिपिंग फ्लोअरवर होतो हा पार्ट आहे. सेकंड बॅलिस्टिक ज्याच्यामध्ये साधारण 150 प्लस मायनस, त्याच्यानंतर हा 60 प्लस मायनस म्हणजे द्वितीय सिग्रिगेशन. तिसरं सिग्रिगेशन आहे एअर डेन्सिटी, याच्यामध्ये मॅक्झिमम सुका कचरा प्लास्टिक वेगळ्या स्वरूपात केला जाईल. चौथं आहे ते बॅलिस्टिक सेपरेटर, याच्यामध्ये CNT वेस्ट, समजा या कचऱ्यामध्ये दगड वीट काचा जे काही येतं जे सॉलिड आणि घनता असणार आहे ती याच्यामध्ये बाजूला केलं जाईल. हे प्राथमिक शेडर आहे, याच्यामध्ये जो ड्राय कंटेंट आलेला आहे त्या ड्राय कंटेंटमध्ये प्राथमिक स्वरूपात साधारण 100 mm शेडिंग केलं जाईल. ह्याला शेडर म्हणतो आपण. आणि हे लास्ट शेडर आहे द्वितीय शेडर, त्याला रिफ्यूज डिरायव्ड फ्युएल म्हणजे 50 mmच्या बिलोचे जेवढं RDF आहे जे की 2500 ते 3000 कॅलरीफिक व्हॅल्यूचं मटेरियल जनरेट करणार. साधारणतः थोडीशी माहिती देतो, हे काम चालू आहे तोपर्यंत. 24 मेला आपण हा बायोमायनिंग प्रकल्प चालू केला. जो प्रकल्प एंडला होता, जो ओपन प्लॅटफॉर्मवर आपण चालू करून तो प्रकल्प संपवला. ही लँड रिक्लेम केली म्हणजे जागा रिकामी केली. जागा रिकामी झाल्यानंतर आपण इथे प्रकल्प स्टार्ट केला आणि तो प्रकल्प उभा करून आत्तापर्यंत म्हणजे ही जागा रिकामी केल्यानंतर पहिली बुकिंग घेतली. आणि आजचा जो दिवस आहे तो दिवस आहे माझ्या माहितीप्रमाणे 87 म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर एवढं दिसतं तुम्हाला, सिव्हिल स्ट्रक्चर मशिनरी हे सगळं दिवस आहे. फार तर उद्या म्हणजे 88 दिवशी आपण आणि याची क्षमता असणार आहे 100 मेट्रिक टन. आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये दैनंदिन गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी आपल्याकडे 2 डेपो होते. एक मिरजमधला आणि कुपवाडमधला कचरा टाकण्यासाठी बेडग रोड येथे एक कचरा डेपो होता आणि सांगलीचा कचरा आपण तिकडे समडोळीमध्ये टाकत होतो. पण गेल्या अनेक वर्षापासून हा जो दैनंदिन गोळा होणारा कचरा होता तो फक्त आपण ह्या डेपोमध्ये नेऊन टाकत होतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा कचरा तिथे साठून राहिला होता. कचऱ्याचे मोठे मोठे ढीग त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी ह्या कचऱ्याला आगी लागायच्या. आगी लागल्यामुळं आपल्याला हवेचं प्रदूषण व्हायचं. त्याचबरोबर जे भटकी जनावरं आणि जे कुत्रे असतात ते पण इथं यायचे आणि इथं आजूबाजूची जी शेतकऱ्यांची वस्ती आहे किंवा जे गावं आहेत त्या गावाला ह्या धुराचा त्रास व्हायचा. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आंदोलनं व्हायची. कित्येक वेळेला आमचे कचरा डेपो पण ह्या लोकांनी गावकऱ्यांनी आपले आंदोलनं करून इथं कचरा गाड्या आणण्यासाठी बंदी पण केली होती. ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला विचार करून आपण स्वच्छ भारत मिशनमध्ये ह्याचा प्रोजेक्ट दाखल केला आणि याच्यामध्ये सुरुवातीला जो घेतला पहिल्या टप्प्यामध्ये तो हा जुने जे 2 आपले डेपो आहेत त्या 2 डेपोमधले जो जुना साठलेला जो कचरा आहे ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो तो लिगसी वेस्ट आपण निर्मूलन करायचा निर्णय घेतला. आपल्याला DPRला मान्यता मिळाली. त्यानंतर आपण निविदा काढली आणि निविदा काढून आपण कृष्णागिरी एन्व्हायरो सोल्युशन या कंपनीला हे दिलेलं आहे. या देण्यापूर्वी हा कचरा नक्की किती आहे आणि याच्यावर परत कुठलेही आरोप प्रत्यारोप होऊ नयेत यासाठी आपण FIGIT ही जी शासनमान्य जी संस्था आहे या संस्थेमार्फत ह्या कचऱ्याचं मोजमाप करून घेतलं होतं. या मोजमापानुसार आपल्या इथं बेडग येथे 3,14,000 मेट्रिक टन इतका कचरा होता आणि आपला समडोळी येतं 6,74,000 मेट्रिक टन इतका कचरा होता. हे केल्यानंतर आपण इथं मशिनरी सुरू केली. आम्हाला
आमच्या सुदैवानं चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळं त्यांना गेल्या एप्रिलमध्ये 17 एप्रिलला आम्ही हे वर्क ऑर्डर दिली होती. यांनी आत्तापर्यंत बेडगमधला जवळपास 3,14,000 मेट्रिक टन जो कचरा होता तो सर्व कचऱ्याचं आपण बायो मायनिंग या प्रक्रियेद्वारे निर्मूलन केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी जर बघितलं आपण पूर्वीचा जो कचरा होता त्या कचरा आता निर्मूलन झाल्यामुळं आपल्याला जागा पण रिकामी मिळालेली आहे. आणि याच्यामध्ये आपण दैनंदिन ओला कचरा जो गोळा होणार आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण इथं प्लांट मशिनरीचं पण आपण इथं स्थापना सुरुवात केलेली आहे. आणि ह्या महिन्यामध्ये हे असा सगळा प्रकल्प पूर्ण होईल आणि दैनंदिन जो कचरा येणार आहे त्या कचऱ्यावर पण प्रक्रिया होणार आहे. हे कचऱ्यावर प्रक्रिया होण्यामध्ये आपण कंपोस्टिंग खत करतो आहे, बायोमिथेनेशन करतो आहे आणि जो कचरा ज्याच्यावर प्रक्रिया होणार नाही त्याच्यासाठी लँडफिल साईट पण आपण तयार केलेली आहे. हे बेडग डेपोमधलं आपण हे केलेलं आहे. बेडग डेपोमध्ये आपण बफर झोनमधून गार्डनिंग किंवा आपण वृक्षारोपणाद्वारे आपण इथं मियावाकी गार्डन पण करण्याचा प्लॅन केलेला आहे की जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी जरी लोक फिरायला आली तरी चांगतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून हे कचरा डेपो आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण विकसित केलेला आहे. आणि यासाठीच हा कचरा डेपोवर आज आपण प्रशासकीय सभा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सर्वांनी इथं बोलवून पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे काय सांगितलेलं आहे. निश्चितच हा प्रकल्प आम्ही चांगल्या रीतीनं चालवतो आहे आणि इथून पुढे या प्रकल्पामध्ये जे काय आपल्याला इनोव्हेशन आणायचं आहे की आता बायोमिथेनेशनमधून पुढं CNG आणि त्यातून हायड्रोजन गॅस ह्यापर्यंत पण आपण जाणार आहे. आणि नवीन वर्षामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ही कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त झाल्याचं आपल्याला निदर्शनास येईल. आणि जेणेकरून हा जो कचरा आहे किंवा कचरा डेपो आहे जे काय आदर्श कचरा डेपो किंवा प्रकल्प व्यवस्थापन जे केले जातात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये त्यामध्ये हा एक गणला जाईल. आणि यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. ह्या सर्वांचं आम्हाला मागील जे सदस्य होते महापौर होते त्यांचं पण याच्यामध्ये सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्या ह्याच्यातून सर्व आपले मंत्री असतील, आमदार असतील, पालकमंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण एक चांगल्या पद्धतीने ह्या कचऱ्याचं इथं निर्मूलन केलेलं आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण आपल्याला सर्वांचं सहकार्य, नागरिकांचं सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितच आम्ही या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.